नमस्कार गाई, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज, आज आहे सोमवार आणि कल्याणला आहे मामाच्या घरी मी सध्या. तर चला, आजच्या दिवसाचं काय रुटीन असेल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. बघूया सध्या, कारण आपल्या इथं असल्यावर आपण भरपूर फिरतो. इथं फिरायला थोडा कमी भेटते म्हणून थोडं छोटे ब्लॉग येते. तर आपल्या गावात ना, म्हणजे आता कसं पप्पा वारले होते म्हणून काय आम्हाला 1.25 महिना देवबत्ती वगैरे करायचं नव्हतं, देवळात जायचं नव्हतं. तर आता 1.25 महिना झालेला आहे. तर मामाच्या गावात ना महादेवाचं मंदिर आहे. तर त्या मंदिरात ना उज्जैनसारखा शृंगार होतो. म्हणजे आपला जो महादेवाचा जो शृंगार आहे, जसा उज्जैन महाकालचा शृंगार करतात तसा शृंगार करतात. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये आपण दाखवूया, कारण आता दर्शन वगैरे घेऊ शकतो, मंदिरात जाऊ शकतो. तर आज महादेवाचं दर्शन घ्यायसाठी जाऊया, कारण आज सोमवार पण आहे आणि बाकीचा जो काही रुटीन असेल तो तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर चला, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. काय द्या बघा, सकाळचा नाश्ता आहे, मॅगी आहे, शिंगा घेतल्यात आणि कॉफी आहे, जो रेग्युलर कॉफी आपल्याला लागते. चला आता करून घेऊ नाश्ता. गाई जस्ट आत्ताच नाश्ता केला आणि परत आता सुस्ती आलेली आहे. तर जरा वेळ परत झोपतो आणि मग चला थोड्या वेळाने आपण डायरेक्ट जेवायला उठूया. या बसलो जेवायला. बघा, एवढ्या सगळ्या भाज्या केल्यात, पण मी एकच भाजी घेतली कारण भाज्या आपल्याला आवडत नाही जास्त. कारण आज मंडे, आपण नॉनव्हेज खात नाही मंडेला. तर आता घेऊया जेवून. आणि हे बघा किती भाज्या आहेत बघा. खाऊ दे यांना सगळ्यांना, मी नाही खात बाबा भाज्या एवढ्या. मला काय गप्प बसवत नाही बघा. आता कसा मसाजर घेतला आहे पायाचा, करंट येते पायाला बघा. मस्त आराम भेटतोय मस्त पायाला. काय असतं गाई जाता झालेले संध्याकाळ आणि आता आम्ही चाललेलो जलेश्वर शिव मंदिरामध्ये. आणि तुम्ही बोलाल का दिवसभर घरात होता आणि संध्याकाळी देवळात चाललाय, असं कोणती पद्धत आहे? संध्याकाळी यासाठी चाललोय, तो जो जलेश्वर शिव मंदिर आहे तिथं जो महादेवाचा जो शृंगार आहे तो संध्याकाळी करतात. आता करायला घेतला असेल शृंगार, 7-7:30 वाजता शृंगार करायला घेतात. प्रत्येक सोमवारी का रोज असतो रे? प्रत्येक सोमवारी संध्याकाळी 7-7:30 वाजता करायला घेतात शृंगार. आणि मग तो उद्या दुपारपर्यंत, म्हणजे मंगळवारी दुपारपर्यंत असतो. नंतर तो ऑटोमॅटिक निघून जातो शृंगार. तर आता चला, आणि उज्जैन सारखंच काही रोज अलग अलग शृंगार असतो. असं नाही का प्रत्येक टायमाला काही एकच थीम असते किंवा काय. म्हणजे काही सण असेल, हनुमान जयंती असेल तर बजरंगबलीचा, किंवा जर श्रीराम जयंती असेल, रामनवमी असेल तर श्रीरामाचा, अजून काही एकादशी असेल तर पांडुरंगाचा. प्रत्येक म्हणजे सणाला अलग अलग असा शृंगार असतो. आणि जायचा रस्ता पण बघा काय भारी आहे असा बघा एकदम. आणि आता जस्ट पाऊस पण पडून गेलेला आहे. तर दिवसभर आराम केला घरामध्ये. इकडं कसं आल्यावर जास्त फिरायला, म्हणजे फिरलो 2 दिवस, आता रोज काय फिरणार, पाऊस पडते म्हणून. तर बोललो आज चला महादेवांचं दर्शन घेऊया जाऊन. आता शृंगार करायला घेतला असेल, तुम्हाला दाखवतो आज काय शृंगार आहे. महादेवाचं दर्शन पण घेऊ. आणि काही सोमवारी ना तिथे भंडारा असतो, महाप्रसाद असतो आणि भरपूर गर्दी असते. तर आता चला बघूया जाऊ आपण काय सिच्युएशन आहे तिथे. या, आणि हा आहे आमच्या मामाच्या गावाचा पाडा, वाडेगड पाडा बोलतात त्याला. खूप जुन्या आठवणी आहेत. लहानपणी भरपूर फिरलेलो आहे इथे. लहानपणी मामा संच्या बरोबर आम्ही सायकल वगैरे घेऊन फिरायचो, सगळे भाऊ, मामाची मुलं वगैरे सगळे आम्ही. चलो अभी जाते जलेश्वर शिव मंदिर. गाईचं हायवे आहे ना, नवीन हायवे होतोय, डायरेक्ट दुर्गाडी किल्ल्याला टच होते. आणि हा जो मंदिर आहे वाडेगर गावात आहे, कल्याणमध्ये, दुर्गाडी किल्ल्याच्या. आणि बघा इथूनच आपला मंदिर दिसतंय महादेवाचं बघा, रस्त्यावरूनच बाहेरूनच मंदिर दिसतोय. हे बघा इथून जाऊया आता, महादेवाचं दर्शन घेऊया आपण. रस्ता बघा भारी गेलेला आहे. आणि इथून सरळ गेल्यावर दुर्गाडी किल्ला आहे.
पण तो अजून पुढे रस्ता जॉईन केलेला नाही, लवकरच जॉईन होईल. बघा काम चालू आहे, अजून थोडंफार बाकी आहे. हे बघा शिव जलेश्वर चौक, शिव मंदिर, वाडेकर गाव. आणि हा असा रस्ता आहे महादेवाच्या मंदिराजवळ जायचा. वातावरण पण एवढा भारी आहे ना इकडे, खूप म्हणजे खूप भारी वातावरण आहे. तर पहिले सिनेमॅटिक काढून घेऊ थोडेफार, जे आपल्याला जमतंय तसं. त्याच्यानंतर आतमध्ये जाऊया मंदिरात. चला गाईच. आणि बघा इथं गाड्या वगैरे लागलेल्या आहेत, भाविक भक्त सगळे आलेले आहेत. आणि तिकडेच आमच्या वाडेघर गावाचा जलेश्वर आहे, गावदेव आहे. लास्ट टाइम मी जलेश्वर महादेवाचं पण तुम्हाला दाखवलेलं ब्लॉग, नसेल बघितला तर बघा जाऊन. जलेश्वर मंदिरामध्ये पण गेलेलो, म्हणजे अशी पिंडी आहे ओपनली, ग्रामदैवत आहे वाडेघर गावाचा. आणि बघा हा, आणि या मंदिरातील जो शिवलिंग आहे तो स्वयंभू आहे, असं नाही की कोणी स्थापन केलं किंवा काय. स्वयंभू शिवलिंग आहे इथे. कसं एकदम भव्य दिव्य मंदिर आहे. मामाच्या मुलासोबत आलेलो आहे मी. चलो. तर गाईज बघा, आता महादेवांचा शृंगार करायचा चालू करतील. सगळ्यात पहिला अभिषेक केला जाईल. अभिषेक केल्यानंतर मग शृंगार करायला घेतील. आणि बघा हा जो शिवलिंग आहे, जो स्वयंभू शिवलिंग आहे. आणि माझे मम्मीचे आत्या वगैरे म्हणजे सगळे जुने माणसं सांगतात का हा जमिनीतून असा बाहेर आलेला शिवलिंग आहे. पहिला छोटा होता शिवलिंग भरपूर, त्याच्यानंतर त्याचा आकार वाढत वाढत गेला आणि हा एवढा मोठा झालेला आहे शिवलिंग. इथे एकदा भस्म आरतीसुद्धा झालेली आहे या मंदिरामध्ये. बघा जसं आपण मंदिरात येऊ, डाव्या साईडला गणपती बाप्पा आहेत आणि गाभाऱ्याच्या उजव्या साईडला बजरंग बली भगवान आहेत. महादेवांच्या समोरच बघा किती भव्य दिव्य असं नंदी महाराज आहेत. मंदिरात जोपर्यंत अभिषेक आणि शृंगार वगैरेचं काम चालू आहे तोपर्यंत आम्ही आलो बाजूच्या देवळामध्ये दर्शन घेण्यासाठी. म्हणजे मंदिराच्या बाजूलाच देऊळ आहेत, तिकडे आलेलो आहे आम्ही दर्शन घेण्यासाठी. बघा इथेच आमचा जलेश्वर देव आहे वाडेघर गावाचा. त्याला आम्ही पाण्यातला देव बोलतो. पानबुड्या व्लॉग बनवलेला आहे मी एकदम डिटेलमध्ये इथे. आणि समोर आहे ती कल्याणची खाडी आहे जी उल्हास नदीला टच आहे. ती इथून तुम्हाला पाणी दिसत असेल तर मग झूम. हा बघा इथे जो पाणी दिसतं ना, तो पावसाळ्यामध्ये जेव्हा पूर्ण पूर येतो ना, पूर इथपर्यंत पाणी येतो पूर्ण. हां, मंदिराच्या इथपर्यंत पूर्ण पाणी येतं आणि इथं पूर्ण भरलेलं असतं पाणी, कारण पूर्ण मोठी खाडी आहे ना, हे पूर्ण भरून जातं पाणी. मला मंदिरात जी मी महादेवाची पिंडी दाखवली तर त्या पिंडीचे ऑटोमॅटिकली जलाभिषेक होतो पावसाळ्यामध्ये. आणि कमरे एवढं पाणी असतं इथे गाईज भरपूर पाऊस पडल्यानंतर. हे बघा हे पूर्ण जलमग्न होऊन जातो ही परिसर आजूबाजूचा पूर्ण. आता वाजलेत 8:15. तर आता आम्ही जरा वेळ बसतो इथंच. शृंगार झाल्यावरती आपण मग परत एकदा दर्शन घेऊ महादेवाचं. बघा मंदिर बघा खूप म्हणजे खूप भारी आहे. आणि वातावरण पण बघा आणि पॅसेज बघा किती मोठा आहे इथे.
हेच शृंगार करताना ना मंदिराचा जो गाभारा आहे त्याचा दरवाजा बंद केला जातो, कोणालाही प्रवेश देत नाही आतमध्ये. जोपर्यंत शृंगार करत असतात तोपर्यंत. तुम्हाला मी थोडंसं दाखवतो साईडून, पण कोणाला आतमध्ये एंट्री नसते शृंगार करत असताना. बघा काही जसा उज्जैन महाकालचा शृंगार होतो सेम तसाच इथे पण करायला घेतलेला आहे. प्रत्येक टायमाला अलग अलग थीम असते. असं अलाउड नाही पण मी दाखवलं आहे, कारण आपल्या ओळखीचे आहेत त्यांना थोडं विचारल्यानंतर दाखवलं मी तुम्हाला. शृंगार झाल्यावरती ना आरती असते महादेवांची. आता आरतीचा पूर्ण तयारी चालू आहे इथे. मगाशी तुम्ही बघितलं कोणीच नव्हतं मंदिरात, आणि आता बघा सर्व पब्लिक यायला स्टार्ट झालेली आहे. कारण इथं सगळ्यांना माहिती आहे जो टायमिंग आहे तो आता बरोबर सर्व पूर्ण मंदिर भरतो पूर्ण आरतीच्या टायमाला. आणि महाप्रसादसुद्धा असतो ना सोमवारी, त्यासाठी. आरती चालू असताना सर्वांना मान भेटतो, सर्व भाविकांना मान भेटतो आरती ओवाळायचा, आपल्या महादेवाची आरती करायचा. त्यात बघा सर्व एकदम लाईनीशीर चाललेले आहेत. याचं बघा इथे जो मी तुम्हाला बोललो महाप्रसाद असतो प्रत्येक सोमवारी. तर आता ना महादेवाला भोग चढवला जातो महाप्रसादाचा. सर्वात पहिला महादेवाला भोग चढवला जातो, त्याच्यानंतर बस मग महाप्रसाद चालू होतो भाविकांसाठी. आता आरती झाल्यावर आम्ही पण आलो महाप्रसाद खायला. आणि बघा गर्दी बघा कशी एकदम बसलेत बघा सगळे भाविक. खूप काही ऑप्शन होते पण गोड वगैरे पण भरपूर होतं, पण प्रसाद म्हणून थोडंसंच घेतलं, आता घेतो खाऊन. सो गाईज आता आमचं दर्शन घेऊन झालं आहे आणि महाप्रसाद पण घेऊन झालेला आहे, आणि आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर गाईज कसं वाटलं मंदिर तुम्ही सांगा. आणि उज्जैनचा जो महाकालेश्वर मंदिर आहे, महाकालसारखाच इथे शृंगार केलेला होता. आणि मी स्नॅप वगैरे टाकला, इंस्टावर स्टोरी टाकली, एवढ्या जणांनी रिप्लाय केले, एवढ्या जणांनी म्हणजे रिॲक्शन दिली ना, कारण त्यांनी असं शृंगार महाकालच्या शिवाय दुसरं कुठं बघितलाच नाही अजूनपर्यंत, आणि मी सुद्धा नाही बघितला. तर दर्शन घ्यायचं असेल तुम्हाला पण तर या नक्की जलेश्वर शिवमंदिर वाडेकर कल्याण. आणि आता आम्ही चाललो आहे गाईज घरी. तर आता हा ब्लॉग आहे आपण ठेवूया एवढाच.
भेटू उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम. आणि सबस्क्राईब करा चॅनल, ज्यांनी नाही केलं त्यांनी. भरपूर असे व्ह्यूवर आहेत आपले, त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे. रोज व्हिडिओ बघतात फक्त. प्लीज सबस्क्राईब करा. आम्ही पण चाललो आमच्या घरी आणि आता तुम्ही पण आराम करा जर रात्री व्हिडिओ बघत असाल तर, आणि जर सकाळी बघत असाल तर काम करा. चला बाय बाय.